त्यानं माझ्यासोबत जे केलं ते खूप चुकीचं होतं, बट तरीही त्या गोष्टी मी खूप फेस केल्या. 1.5-2 वर्ष झालं त्यानं माझा फोन मेसेज काहीच बघितलं नाही. माझ्यासोबत असं झालं की जवळचा व्यक्ती माझ्यापासूनच लांब झाला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर गाईज, आज मी तुमच्यासोबत माझ्या लाईफचा काही एक किस्सा घडला आहे, सो मी त्याबद्दल तुम्हाला शेअर करणार आहे. तुमचं स्वागत आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये, रिॲलिटी लाईफ ऑफ व्हिडिओज. तर गाईज, विषय असा झाला होता की म्हणजे माझी 1 वर्ष आधीची माझी एक गोष्ट आहे. सो मला घ्यायचा होता आयफोन. म्हणजे माझी एक ड्रीम होती की मी एक म्हणजे आयफोन, तेव्हा माझ्याकडे आयफोन होता, बट आयफोन कोणता होता माहिती आहे का? तेव्हा माझ्याकडे आयफोन XR होता. म्हणजे तेव्हा मला खूप गरज होती फोनची. म्हणजे मला नवीन फोन घेणं भागच होतं की बिकॉज त्यामध्ये सिनेमॅटिक नाही, वाईड अँगल नाही, पोर्टरमध्ये फोटो जास्त चांगले येत नव्हते. फोन भारी होता, त्यांना सपोर्ट खूप केला त्या फोनने, बट मला पुढची सिरीज घ्यायची होती. सो तेव्हा लॉन्च झाला होता, आय थिंक सो एक वर्ष आधी 16 झाला होता सिरीज. माझा एक फ्रेंड आहे, सो माझ्या एका फ्रेंडनी म्हणजे मी त्याला फोन केला. आमचं जस्ट बोलून झालं, तो राहतो सातारला. सो आम्ही त्या दोघं खूप बोललो एकमेकांसोबत. म्हणजे आमचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं. बट गाईस, असं झालं की मी बोलता त्याला बोललो की यार मला मोबाईल घ्यायचा असं. तर तो मला बोलला की मी तुला मोबाईल घेऊन देतो माझ्या कार्डवरती. मी बोललो खरंच? तो बोला हा आपल्या कार्डची 80,000ची लिमिट आहे, मी तुला मोबाईल घेऊन देतो, तो हप्ते वगैरे काय असेल ते नको भरून मी आहे मजा भराय. म्हणजे मी तर फुकटच नव्हतं करणार, मी माझे हप्ते मी भरणार होतोच होता, कारण की मी फोन घेतल्या म्हटल्यावरती माझं मी भरणारच. तर गाईचा विषय असं झाला की त्याने सांगितलं मला ह्या गोष्टी. सो मी खूप हॅपी झालो की बोललो हां ठीक आहे, असं तसं चालेल, आता कर सपोर्ट. तर गाईज त्यानं मला सांगितलं आणि तो मला बोलला, मी त्याला परत बोललो प्लीज यार खरं देशील का घेऊन, मला गरज आहे मोबाईलची. तो बोलला हा देईल. तर म्हणजे त्या टाईमला माझा एक बॅड टाईम चालू होता. म्हणजे माझी खूपच वाईट होती की एवढी होती की म्हणजे माझ्यासोबत तेव्हा कोणच नव्हतं. म्हणजे एकदम फ्रेंड सोडले तर मग ते पण तरी पण मी त्या म्हणजे माझ्या सफरमध्ये मी एकटं चालत होतो माझ्या त्या कठीण काळात. तर विषय असं झाला की जे त्याला सांगितलं असं आहे, तर मी बोललो ठीक. मग मी त्याला बोललो, आमचं बोलणं वगैरे झालं, आम्ही फोन मी ठेवला. मग आला दुसऱ्या दिवशी मी त्याला फोन केला. त्याने माझा फोन न उचलला. नाही, तिसऱ्या दिवशी पण त्याला फोन केला. सतत लगातार मी त्याला 1 डेमध्ये 10 ते 20 कॉल करायचो, का तर मला गरज होती. म्हणजे एखाद्या माणसाला गरज असेल ना, तर त्या माणसाची काहीतरी वेळ असते, एक वाईट वेळ असते, त्या तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही खोटं बोलू नका माणसांसोबत. खोटं बोलल्यावरती तुम्ही म्हणजे अजूनच हे होता. खोटं बोलण्यापेक्षा खरं बोलून वाढ झालं कधीही चांगलं. खरं बोला तुम्ही, खोटं नका बोलू. तुम्ही एका व्यक्तीला, एका माणसाला तुम्ही आशा दाखवली आणि त्या आशानंतर तुम्ही तुम्ही त्याला नंतर हे केलं, तुम्ही त्याला म्हणजे टाळता नंतर त्या गोष्टीला, त्याला स्वतः फोन उचलत नाही. गाईज, एखाद्याची वाईट वेळ असते, स्वतःला तुम्ही सपोर्ट करायचा. आजच्या वेळेचं तात्पर्य एवढंच आहे की गाईज त्याने माझ्यासोबत खूप वाईट केलं. मी त्याला सतत 1 डेमध्ये 10 ते 20 कॉल केलेत, काय टाईममध्ये 100 पण कॉल केलेत मी. गाईज, त्यांना सतत 1 महिना झाला माझा त्यांना फोन उचलणार नव्हता त्या टायमिंगला. तर गाईज जाऊन दे, मी त्या गोष्टी सगळ्या इग्नोर केल्या. सो आमचं बॉन्डिंग खराब झालं त्यामध्ये. म्हणजे माझ्या मध्ये असे बसले की त्यानं मला आशा का दाखवली. म्हणजे माझ्या मनामध्ये त्याचं जे नाव होतं, जे इमेज होतं, ते माझ्या मनामध्ये डाऊन झालं. आता मला त्याची काहीच किंमत, व्हॅल्यूच नाही झाली त्याची. का तर त्याने मला होप्स दिले. तुम्ही म्हणत असाल की मी चुकीचं आहे. जर एखादा तुम्ही होप्स देताय तर तुम्ही त्या गोष्टीला बोला त्याच्यासोबत. तुम्ही त्याचा फोन उचलत नाही, त्याचा मेसेज बघत नाही, त्याला सगळीकडे तुम्ही म्हणजे इग्नोर करताय. त्याने मला व्हॉट्सअपला ब्लॉक सुद्धा केलं होतं. इंस्टावरची तो स्टोरी टाकत स्टेटस होता, माझा मेसेज बघतच नव्हता. काहीच खूप म्हणजे कठीण काळातून मी वर आलोय. या सगळ्या गोष्टी मी खूप फेस केल्यात. तर आता मी 1.5-2 वर्ष स्ट्रगल केलं खूप. 13 Pro घेतला. 13 Pro नंतर आता 16 सिरीज यूज करतोय मी. गाईज, मी शोअपसाठी व्हिडिओ नाही बनवते. तर सांगायचं जातात पर एवढंच आहे की एखाद्या तुम्ही जर चांगले जर होप्स दाखवताय ना, तर त्या गोष्टीला सपोर्ट करा, त्याच्यासोबत खेळू नका. तर हे त्यानं चुकीचं केलं खूप. त्याचे म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की म्हणजे एखाद्या माणसासोबत खेळू नका. आणि आजची व्हिडिओ आपण इथंच संपूया. ज्याच्यापर्यंत मेसेज पोचायचा, हा मेसेज ज्याच्यापर्यंत पोचला आहे, सो मी त्यासोबत कॉन्टॅक्ट सगळं सोडून दिले. बिकॉज त्यांना ज्या माझ्या वाईट वेळेस जे त्यांना माझ्यासोबत खेळायला नव्हतो, ते मला खूप बेकार वाटलं.
सो त्यामुळे मी कॉन्टॅक्ट संबंध सोडून दिले सगळ्यांसोबत. आज जरी मी एकटा उभा राहिलो तरी पण मी एकदम म्हणजे थाटात उभा राहील. जे काय करेल स्वतःचं सांभाळ स्वतः निर्माण करेल, स्वतः हिंमत करेल, स्वतः मोटिवेशन झालो सगळ्यात गोष्टी. जर त्याचं मी सांगेलच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला आजची व्हिडिओ पण इथे एंड करू. व्हिडिओ कशी वाटलं कमेंट नक्की सांगा. तुमच्यासोबत असा किस्सा घडलाय का तुम्ही कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लव यू ऑल. जय महाराष्ट्र.